हाय एवरीवन, वेलकम टू द मॉर्निंग ब्लॉग. आज आहे डे 10 ऑफ मे ब्लॉग. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी थंडीत इतकं गार वाटत होतं आणि त्या थंडीत कॉलेजला येणं म्हणजे सह लेंगे थोड़ा सा. ह्या मेमसारखीच काहीशी अवस्था झालेली. हमारे यहाँ ऐसा ही होता है. ये तो सच है, हमारे यहाँ ऐसा ही होता है. कॉलेजला चाललेली कारण आज डिपार्टमेंटला भरपूरशी कामं होती कारण कालच केस झाली आहे. भारी वाटतं जेव्हा आसपास एकदम हिरवळ आणि इतकी छान फुलं पानं फुललेली बघते तेव्हा. कालच नाही 2025 कधी गेलं आणि 2026 कधी सुरूसुद्धा झालं. कधी कधी तर असं फील होतं की दिवस येतोय तसा मावळतोय पण आयुष्यात काही सुधरेना. असो, आपली रेग्युलर ड्युटी आणि आपलं रेग्युलर कॉलेज हे तर रोजचंच करावं लागणार आहे. फायनली कॉलेजमध्ये गेले, डिपार्टमेंटला पोहोचली. डिपार्टमेंटला जाऊन भरपूरशी कामं होती ती कंप्लीट करायची होती. आधी आत जाऊन स्क्रब वगैरे वेअर करून चेंज केलं. आत डिपार्टमेंटला गेली, पूर्ण वर्क कंप्लीट केलं आणि फायनली सकाळी येताना काही नाश्ता तरी करता आला नाही म्हणून म्हटलं नाश्ता करून घ्यावा. म्हणून नाश्ता करण्यासाठी आम्ही वडापाव खायला गेलेली. हॉस्पिटलमधून येताना जाताना असे कितीतरी नातेवाईक बघतो जे एकमेकांसाठी भरपूर काही करत असतात. माणुसकी, आपुलकी, आपलेपणा हे सगळं काही जपतात. नाश्ता वगैरे करून झाला आणि म्हटलं तर डिपार्टमेंटला जावं. डिपार्टमेंटला चाललेली तेवढ्यातच एका पेशंटचे रिलेटिव्ज होते जे की स्लाईडवरून खाली येत होते. स्लाईडवरून खाली येताना त्यांचा पाय मुरगाळला गेला. त्या तिथंच बसलेल्या थोड्या वेळ. आम्हाला वाटलं की ठीक आहे, बट त्यात थोड्या वेळाने उठायला गेल्या पुन्हा आणि एकदा चक्कर येऊन पडल्या. घाम वगैरे येत होता म्हणून त्यांना आम्ही कॅज्युअल्टीमध्ये शिफ्ट केलं. त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक होते त्यामुळे घाबरण्याचं इतकं काही नव्हतं. मग म्हटलं जाऊया आता पोस्टिंगला जाऊन पूर्ण वर्क कंप्लीट केलं आणि आता स्टडीसाठी चालली आहे लायब्ररीत. थोडा स्टडी केला आणि आता वेळ झाली आहे घरी जायची. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.